Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 9.1 of chapter number 9 discount and commission from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 55 वर प्रॅक्टिस सेट 9.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी टेक्स्टबुक मध्ये हा चॅप्टर स्टार्ट झाल्यावर लगेचच लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आधी आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि मग आपल्या प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हे पहा काय दिलेलं आहे, राईट द अप्रोप्रिएट नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. काही बॉक्सेस आपल्याला इथे दिलेले आहेत आणि तिथे अप्रोप्रिएट नंबर्स आपल्याला फिल करायला सांगितलेले आहेत. सो फर्स्ट नंबरला दिलेले आहे 12/100, बॉक्स दिलाय, पर्सेंट रेट केलाय, त्यानंतर इज इक्वल टू बॉक्स दिलाय आणि हे पर्सेंटेजचं सिम्बॉल इथे यूज केलेलं आहे. आता या प्रकारचे क्वेश्चन्स आपण क्लास 7 मध्ये असताना सॉल्व्ह केलेले आहेत. पर्सेंट चा काय अर्थ होतो? पर सेंट, सेंट म्हणजे 100, प्रत्येक 100 मागे पर सेंट. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 100 आलेला आहे आणि न्यूमरेटर मध्ये 12 आहे. म्हणजेच काय आहे की प्रत्येक 100 च्या मागे 12. ओके, प्रत्येक 100 वर 12. सो इथे डिनॉमिनेटर मध्ये 100 आलं की लगेचच आपण असं म्हणू शकतो की 12%. 100 म्हणजे काय? सेंट. सो 12%. मग इथे फर्स्ट बॉक्स मध्ये येणार 12% आणि आता पर्सेंटचं काय सिम्बॉल आहे तर हे, आणि या बॉक्स मध्ये आपण पुन्हा राईट करणार 12. आलं लक्षात? पाहिलं किती इझी आहे. सेकंड नंबरला दिलेले आहे 47%. आता 47% ला कशा प्रकारे राईट करणार? हे काय साइन आहे? पर्सेंटचं साइन आहे, बरोबर. आणि पर्सेंट म्हणजे काय? सेंट म्हणजे 100, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो 100 येणार डिनॉमिनेटर मध्ये आणि 100 वर किती? 47. 47%. 47%. नेक्स्ट पाहूयात 86%. इथे काय येणार? आता तुम्ही इझिली सांगणार आता इथे, ओके नाही. 86 आहे आणि पर्सेंट आहे, पर्सेंट म्हणजेच 100. सो डिनॉमिनेटर मध्ये 100 येणार आणि न्यूमरेटर मध्ये 86. नेक्स्ट पाहूयात 4% ऑफ 300 इज इक्वल टू 300 इंटू न्यूमरेटर मध्ये ब्लँक, डिनॉमिनेटर मध्ये ब्लँक इज इक्वल टू ब्लँक. आता हे कसं सॉल्व्ह करणार? हे पहा, फार इझी आहे. 4% म्हणजे काय? आता तुम्ही इझिली सांगू शकता. 4% म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये येणार 100 आणि न्यूमरेटर मध्ये येणार 4. 4%. ऑफ म्हणजे काय? ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हे 300. 4% ऑफ 300. आता चला सॉल्व्ह करा. हे इथे 2 झिरोज आणि इथे 2 झिरोज कट होऊन जाणार, ओके नाही. आता इथे न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिलं? 4 इंटू 3. आता हे पहा 300 चा काहीच डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे 1 असतं असं आपण समजतो, ओके नाही. आणि न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो. हे तुम्हाला आता माहित आहे. त्यामुळे इथे आपण 4 इंटू 3 करत आहोत. सो 4 इंटू 3 किती झालं? 12 झालं, ओके नाही. सो इथे काय आन्सर आलं आपलं? 12. 4% ऑफ 300 म्हणजे किती? 12. ओके. आता इथे बॉक्सेस आपण फिल करूयात. 300 इंटू काय करणार आपण? 4% म्हणजे 4%. ओके, न्यूमरेटर मध्ये 4, डिनॉमिनेटर मध्ये 100 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळालेला आहे? 12. सो ते इथे आपण राईट करूयात. पाहिलात किती इझी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 4% ऑफ 300 म्हणजेच किती? तर 12. ओके, 4% ऑफ 300 म्हणजे 12. आता एक एक्झाम्पलने आपण समजून घेऊयात. मी काही बँगल्स इथे घेतलेले आहेत. हे पहा, या बँगल्स घेतल्या मी आणि या बँगल्सची MRP आहे 300 रुपीज. MRP म्हणजे काय? मॅक्झिमम रिटेल प्राइस. MRP आहे 300 रुपीज आणि यावर, या बँगल्सवर म्हणजेच या 300 वर मला काही डिस्काउंट मिळालेला आहे. किती? तर 12 रुपीजचा. म्हणजेच किती? तर 4%. 12 रुपीज इतका डिस्काउंट म्हणजेच 4% इतका डिस्काउंट मला या बँगल्सवर मिळालेला आहे. म्हटल्यावर मला या बँगल्स कितीला पडणार? विचार करा जरा. हे पहा 300 रुपीजच्या या बँगल्स आहेत, मला डिस्काउंट मिळालेला आहे 12 रुपीज. मग सेलिंग प्राइस काय झाली या बँगल्सची? कितीला पडणार मला या बँगल्स? तर 300 रुपीज मधून मी 12 रुपीज सबट्रॅक्ट करणार, ओके नाही. 300 मधून 12 रुपीज सबट्रॅक्ट केले 288. मला या बांगड्या विकत घेण्यासाठी आता 288 रुपीज द्यावे लागतील. ओरिजिनल प्राइस काय आहे? 300 रुपीज आणि
सेलिंग प्राइस काय झाली याची 288 रुपीज. कळालं तुम्हाला? आता आपण ऑनलाईन शॉपिंग पण बऱ्याचदा करत असतो. आता तर खूप मोठे सेल्स चालू आहेत दसऱ्याचे, हो की नाही? दसरा, दिवाळी या सीझन्स मध्ये खूप सेल असतात ऑनलाईन. मग त्या ऑनलाईन सेलवर सुद्धा अशा प्रकारे आपल्याला दिलेलं असतं की MRP एखाद्या वस्तूची दिलेली असते, त्यावर 20% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, काही काही ठिकाणी तर 90% डिस्काउंट, 80% डिस्काउंट अशा ऑफर्स देऊन वस्तू विकल्या जातात. म्हणून इथे आपण आता अभ्यास करत आहोत की पर्सेंट म्हणजे काय. एखाद्या अमाऊंटवर 20% तुम्हाला डिस्काउंट मिळाला म्हणजेच नक्की आपल्याला किती रुपीज कमी द्यावे लागणार आहेत, मग सेलिंग प्राइस काय झाली त्या आयटमची, हे सगळं आपण आता या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहोत. आता हे पहा, इथे काय दिलेलं आहे, 15% ऑफ 1700. आता मला हे सॉल्व्ह करून दाखवा बरं, कशा प्रकारे करणार. इथे जसं केलं त्याच प्रकारे 15% म्हणजे काय, 100 वर 15 रुपीज, ओके नाही. 15% ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन लगेच देऊन टाकायचं. 1700. चला सॉल्व्ह करा. हे 2 झिरोज इथे हे कट होऊन जाणार आणि 15 into 17 मल्टिप्लिकेशन करा. हे पहा काय प्रोडक्ट मिळतं, 255. सो इथे काय आन्सर आलेला आहे आपलं, 255. 1700 चा 15% म्हणजे किती, तर 255. ओके. जर एखादी वस्तू 1700 रुपीजला असेल आणि त्यावर 15% डिस्काउंट आपल्याला दिला म्हणजेच आपल्याला किती रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे, 1700 रुपीजचा 15% म्हणजेच 255. मग आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, ऍक्च्युअल MRP 1700 रुपीज, 255 इतका डिस्काउंट मिळाल्यानंतर आपल्याला 1700 रुपीज मधून 255 सबट्रॅक्ट करावे लागतील आणि जे आन्सर येईल ते काय होणार आहे, आपली सेलिंग प्राइस असणार आहे. तेवढे पैसे आपल्याला ती थिंग विकत घ्यायला द्यावे लागतील. सो हे पहा, आता इथे हे ब्लँक्स आपल्याला फिल करायचे आहेत ना. आता इथे आपण सेम केलेलं आहे, फक्त इथे देताना त्यांनी उलट दिलंय. 1700 आधी राईट केलेलं आहे, मग मल्टिप्लिकेशन आणि 15% म्हटल्यावर 15/100 अशा प्रकारे राईट करायचे आपल्याला. आन्सर काय आलेला आहे, 255. ओके, कळाली इतकी गोष्ट. चला आता पुढे समजून घेऊयात. हे पहा, ही एक बॅग आपण विकत घेतोय. ऍक्च्युअल प्राइस म्हणजेच MRP काय आहे, 3000 रुपीज आणि या 3000 रुपीज वर डिस्काउंट मिळालेला आहे आपल्याला 300 रुपीजचा. 300 रुपीज म्हणजेच 10% डिस्काउंट मिळालेला आहे. तुम्ही काढून पहा 3000 रुपीजचा 10% म्हणजे किती, तुम्हाला आन्सर मिळेल 300 रुपीज. काढून बघा, मज्जा येणार आहे तुम्हाला, गंमत वाटणार आहे. अरे 3000चा 10% म्हणजे किती, कसं फाइंड आउट करणार. तर 10% म्हटल्यावर 10/100 into 3000 आणि मग सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल 300 रुपीज. ओके. सो 3000 वर 300 रुपीजचा डिस्काउंट तुम्हाला मिळालेला आहे म्हटल्यावर या बॅगची सेलिंग प्राइस काय झाली, 3000 मधून 300 रुपीज सबट्रॅक्ट केल्यानंतर 2700 रुपीज या बॅगची सेलिंग प्राइस झाली. लक्षात आलं तुम्हाला. MRP आणि सेलिंग प्राइस प्रत्येक आयटमवर, बॅग म्हणा किंवा बेडशीट घ्या, बेड घ्या, तुम्ही काहीही वस्तू घ्या, त्यावर MRP ही राईट केलेली असते आणि त्या MRP वर आपल्याला डिस्काउंट मिळत असतो आणि जो डिस्काउंट मिळतो त्याच्यावर ठरत असते सेलिंग प्राइस त्या वस्तूची. आता इथे ही बॅग 3000 रुपीजला आहे, 3000 वर 300चा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे म्हणून या बॅगची सेलिंग प्राइस काय झालेली आहे, 2700 रुपीज. आता MRP लाच मार्क्ड प्राइस असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह कराल तेव्हा प्रत्येक ठिकाणी MRPच्या ऐवजी मार्क्ड प्राइस असं राईट केलेलं असणार आहे. सो MRP म्हणजेच मार्क्ड प्राइस. आता हे पहा, जर मार्क प्राइस आपल्याला दिलेली आहे आणि डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे की या मार्क प्राइस वर तुम्हाला इतका इतका डिस्काउंट मिळालेला आहे, मग सेलिंग प्राइस आपण कसं फाइंड आउट करणार, तर मार्क प्राइस मायनस डिस्काउंट करणार, मग आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार की नाही. येते लक्षात. सेलिंग प्राइस आपल्याला कशी मिळते, तर मार्क प्राइस मधून डिस्काउंट सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस मिळत असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मार्क प्राइस, डिस्काउंट, सेलिंग प्राइस म्हणजे काय या सगळ्यांचा अर्थ कळालेला आहे. मग क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला या तिन्ही गोष्टींपैकी कोणत्याही 2 गोष्टी जर तुम्हाला दिल्या तर तिसरी गोष्ट फाइंड आउट करता येणार आहे इझिली. हे पहा, आता एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे, मार्क प्राइस किती असेल ते विचारलं तर कशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट करणार. तर हे पहा, काय करणार तुम्ही,
आपल्याला मार्क प्राइस विचारलेलं आहे की नाही, डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग आपण काय करणार, मार्क प्राइस इथे ऍज इट इज ठेवणार, डिस्काउंटला पाठवणार आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला. बरोबर. सो मार्क प्राइस इज इक्वल टू, डिस्काउंटचं साइन आहे मायनस इथे, जेव्हा तो त्याची साईड चेंज करेल तेव्हा काय होणार प्लस. सो सेलिंग प्राइस प्लस डिस्काउंट. आलं लक्षात. मार्क प्राइस जर विचारलं तर आपण अशा प्रकारे राईट करणार. आता तुम्हाला डिस्काउंट विचारला, क्वेश्चन मध्ये मार्क प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे आणि डिस्काउंट विचारला की डिस्काउंट किती असेल, तर तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करणार. तर हे पहा, डिस्काउंट फाइंड आउट करायचंय की नाही, मग डिस्काउंटला एकट्याला आपण इकडे ठेवणार, सेलिंग प्राइसला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देणार. सो लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी मार्क प्राइस आहे, सो मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता इथे मायनस कसं काय आलं, कारण सेलिंग प्राइसचं साइन इथे प्लस आहे, तो जेव्हा इक्वल टूचा साईड चेंज करेल, राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा तो त्याची साइन चेंज करणार, म्हणून इथे मायनस. सो मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू डिस्काउंट. आलं लक्षात. आता हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, कोणता, तर हा सेलिंग प्राइसचा. काय आहे फॉर्म्युला, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल, हे पहा, सेलिंग प्राइस जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, एमआरपी मधून म्हणजेच मार्क प्राइस मधून डिस्काउंट मायनस करावा लागतो. सो हा आहे फॉर्म्युला सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्याचा. हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे. हा फॉर्म्युला लर्न झाला की या फॉर्म्युलावरून तुम्हाला काहीही विचारलं तरी तुम्हाला फार इझिली फाइंड आउट करता येणार आहे. आय होप आता इथे तुमची बेसिक जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 9.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इफ मार्क प्राइस 1700 रुपीज, सेलिंग प्राइस 1540 रुपीज, देन फाइंड द डिस्काउंट. आता पहा किती इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन हा आपला, मार्क प्राइस दिलेला आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे, डिस्काउंट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन मध्ये काय काय गिवन आहे त्याआधी आपण राईट करूयात. मार्क प्राइस गिवन आहे 1700 रुपीज आणि सेलिंग प्राइस गिवन आहे 1540 रुपीज. आता डिस्काउंट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे त्यांनी आपल्याला. सो फॉर्म्युला आपण कोणता लर्न केलेला आहे, मी कोणता लर्न करायला सांगितला होता, सेलिंग प्राइस वाला, हो की नाही. सेलिंग प्राइस वाला फॉर्म्युला तुम्ही लर्न केला की त्या फॉर्म्युलावरून तुम्ही काही फाइंड आउट करू शकता, मार्क प्राइस पण फाइंड आउट करू शकता, डिस्काउंट पण फाइंड आउट करू शकता. सो काय होता तो फॉर्म्युला, सांगा बरं मला. बाय युझिंग द फॉर्म्युला, येस, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. व्हेरी गुड, नाईस. आता आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, डिस्काउंट. आपल्याकडे काय काय आहे, मार्क प्राइस आहे आणि सेलिंग प्राइस आहे. बरोबर. सो हे पहा, डिस्काउंट फाइंड आउट करायचंय की नाही, मग डिस्काउंटला आपण काय करूयात, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊया. आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करायचंय. सो इथे मायनस आहे की नाही, इकडे जाईल तेव्हा प्लस होऊन जाणार. सो डिस्काउंट इज इक्वल टू, आता सेलिंग प्राइसला आपल्याला कुठे पाठवायचं आहे, इक्वल टू च्या, येस, व्हेरी गुड, राईट हँड साईडला. हो ना, राईट हँड साईडला ऑलरेडी मार्क प्राइस आहे. सो मार्क्ड प्राइस ऍज इट इज राईट करूयात आणि सेलिंग प्राइसला इकडे पाठवूयात, इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे प्लसचं साइन आहे सेलिंग प्राइसचं, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो मायनस सेलिंग प्राइस. ओके, आता या प्राइस सबस्टिट्यूट करूया. तिथे मार्क प्राइस 1700 रुपीज आणि सेलिंग प्राइस 1540 रुपीज. सबट्रॅक्शन करा. हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 160 रुपीज. सो इथे राईट करूयात 160 रुपीज. काय आला, आपला डिस्काउंट आलेला आहे. सो फायनल आन्सर इथे कशा प्रकारे राईट करणार आपण, द डिस्काउंट इज 160 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, इफ मार्क्ड प्राइस 990 रुपीज अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10, देन फाइंड द सेलिंग प्राइस. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, समजून घ्या काय काय दिलेलं आहे. मार्क्ड प्राइस दिलेली आहे, इथे राईट करूयात. मार्क प्राइस दिलेला आहे 990 रुपीज अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10. आता इथे 10 रुपीजचा डिस्काउंट नाही दिलेला त्यांनी, काय दिलेला आहे, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. सो डिस्काउंट किती आहे, 10 नाहीये, फक्त काय आहे, 10% आहे. सो इथे राईट करूया, डिस्काउंट किती आहे, 10% आहे. देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता इथे आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग काही काही मुलं काय करतील, चला सेलिंग प्राइसचा आपल्याला फॉर्म्युला लक्षात आहे की नाही, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. 990 मधून 10 सबट्रॅक्ट करून टाका. नाही, असं नाही करायचं, ओके नाही. काय दिलेलं आहे इथे आपल्याला, डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे, हो ना. 990 वर 10% डिस्काउंट आहे.
मग आधी आपल्याला काय करावं लागेल, 990 चा 10% म्हणजे किती रुपीज ते फाइंड आउट करावं लागणार. मग आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करता येणार आहे. तर चला आधी आपण फाइंड आउट करूयात की 990 रुपीजचा 10% म्हणजे किती. कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो, डिस्काउंट इन रुपीज. 990 रुपीजचा 10%, हो की नाही. मग कशा प्रकारे राईट करणार, इथे फॉर्म्युला काय आहे, मार्क प्राइस इंटू डिस्काउंट. काय आहे फॉर्म्युला, मार्क प्राइस इंटू डिस्काउंट. सो 990 इंटू डिस्काउंट किती आहे 10%. 10% म्हणजे आपण कशा प्रकारे राईट करतो, पर्सेंट म्हणजे पर 100, ओके नाही, पर 100 10 रुपीज. सो 10/100. आता हा झिरो कट होणार, हा झिरो कट होणार. रिमेनिंग काय आहे 99 इंटू 1. 99 इंटू 1 किती झालं, 99 ओनली. सो 99 रुपीज इतका डिस्काउंट आहे. आता टेक्स्टबुक मध्ये सेम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या काही वेगवेगळ्या डिफरंट मेथड्स दिलेल्या आहेत. आपण त्या मेथड सुद्धा समजून घेणार आहोत, पण ही मेथड खूप इझी आहे, त्यामुळे ही मेथड मी तुम्हाला आधी सांगत आहे. टेक्स्टबुक मध्ये जी दिलेली आहे ती आपण समजून घेतच आहोत नंतर ना. तुम्ही कोणत्याही मेथडने तुमचा आन्सर सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. कंडिशन काय असते की तुम्ही ते आन्सर फाइंड आउट करते वेळी प्रत्येक स्टेप व्यवस्थित राईट करताय का, फॉर्म्युला व्यवस्थित राईट करताय का, आणि तुमचं जे फायनल आन्सर आलेलं आहे ते करेक्ट आहे का हे चेक करूनच तुम्हाला मार्क्स दिले जातात. बरोबर. सो तुम्ही कोणतीही मेथड यूज करा, फक्त तुमचा आन्सर आणि ज्या तुम्ही स्टेप्स राईट करत आहात त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत, मग तुम्हाला फुल मार्क्स मिळणारच आहेत. हे पहा, आता डिस्काउंट इन रुपीज आपण फाइंड आउट केलं. 990 चा 10% म्हणजे 99 रुपीज. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस. सो सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. सो मार्क प्राइस काय आहे 990 मायनस डिस्काउंट इन रुपीज आपण फाइंड आउट केलं ना 99. चला सबट्रॅक्ट करा 990 मधून. 990 मधून 99 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर आपल्याला मिळतं 891. सो राईट करूयात 891 रुपीज. सो सेलिंग प्राइस काय झाली 891 रुपीज. फायनल आन्सर राईट करूयात, द सेलिंग प्राइस इज 891 रुपीज. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की टेक्स्टबुक मध्ये दिलेली मेथड सुद्धा आपण समजून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊयात टेक्स्टबुक मध्ये कोणती दुसरी मेथड दिलेली आहे. हे पहा, मार्क प्राइस 990 रुपीज, त्यावर डिस्काउंट 10%. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की डिस्काउंट हा कायम मार्क प्राइस वरच दिला जातो, सेलिंग प्राइस वर दिला जात नाही. सो डिस्काउंट कायम मार्क प्राइस वर दिला जातो. सो इथे आपण राईट करून घेऊयात 10% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राइस. 10% म्हणजे किती, आता हे पर्सेंटचं साइन आहे, हे आपल्याला जर नसेल द्यायचं तर आपण कशा प्रकारे राईट करतो 10/100, ओके नाही, म्हणजे 100 वर 10 रुपीज. सो इथे आपण राईट करूयात, देअरफॉर इफ मार्क प्राइस इज 100 रुपीज देन सेलिंग प्राइस इज 90 रुपीज. हे स्टेटमेंट तुम्हाला कळालं नसेल तर एक आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊयात, त्याद्वारे आपण समजून घेऊयात. हे पहा, तुम्ही शॉपमध्ये गेलात, हे टॉय तुम्हाला आवडलं, याची मार्क्ड प्राइस और MRP 100 रुपीज आहे. यावर तुम्हाला शॉपकीपरने 10% डिस्काउंट दिला. आता 100 वर 10% म्हणजे किती रुपीज, तर ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, ओके नाही. सो 100 चा 10%, सो 10% ला आपण राईट करतो 10/100. बरोबर. कितीचा 10%, तर 100 चा, म्हणून इंटू 100 केलं. आता हा 100 हा 100 कट होऊन जाणार, रिमेनिंग काय आहे 10. सो 100 चा 10% म्हणजेच 10 रुपीज. मग आता तुम्हाला शॉपकीपरला किती रुपीज द्यावे लागतील, 100 वर त्याने 10 रुपीज इतका तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे, म्हटल्यावर शॉपकीपरला तुम्हाला द्यावे लागतील 90 रुपीज. सो सेलिंग प्राइस कशी आपण फाइंड आउट केली, तर 100 मधून जो डिस्काउंट मिळालेला आहे 10% म्हणजेच 10 रुपीजचा, तो सबट्रॅक्ट केला आणि मग आता सेलिंग प्राइस या टॉयची झालेली आहे 90 रुपीज. आलं लक्षात, हे स्टेटमेंट कळालं आपण कशा प्रकारे इथे राईट केलेलं आहे. देअरफॉर जर मार्क्ड प्राइस 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस किती असणार 90 रुपीज. आता जर डिस्काउंट 20% दिला 100 रुपीज वर, तर सेलिंग प्राइस किती असणार, हे पहा. मग 20% जर असला तर काय करणार आपण 20/100 इंटू 100, ओके. 100 कट होणार,
₹20. सो 20% 100चा म्हणजे किती ₹20 म्हटल्यावर मग सेलिंग प्राइस काय होणार 100 मधून आपण 20 सबट्रॅक्ट करणार सेलिंग प्राइस होणार ₹80. आली गोष्ट तुमच्या लक्षात. सो हे पहा मार्क प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस ₹90 असणार. सो मग मार्क प्राइस आता इथे ₹990 आहे मग सेलिंग प्राइस किती असणार त्यासाठी आपण घेऊयात एक्स. सो राईट करूया तिथे व्हेन मार्क प्राइस इज ₹990 लेट द सेलिंग प्राइस बी एक्स. जर ₹100 असेल तर सेलिंग प्राइस ₹90 आहे कधी जेव्हा डिस्काउंट 10% आहे तेव्हा हो ना. मग 990 मार्क प्राइस आहे मग सेलिंग प्राइसला आपण घेऊयात एक्स रुपीज. सो कशा प्रकारे राईट करणार आता इथे 990 आणि इथे वरती न्यूमरेटर मध्ये एक्स. जर 990 मार्क प्राइस आहे तर सेलिंग प्राइस किती असणार एक्स असणार इज इक्वल टू 100 वर सेलिंग प्राइस काय आहे ₹90 हे आपण आताच पाहिलं कसं काय. आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊयात. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर आपल्याला हा जो डिनॉमिनेटर मध्ये 990 आहे त्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार. चला तर मग सेंड करून देऊयात. सो एक्स इज इक्वल टू आता हा डिव्हिजन मध्ये आहे की नाही त्याची साईड जेव्हा तो चेंज करणार तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो 90 मल्टिप्लाइड बाय 990 अपॉन 100. सॉल्व्ह करा. आता इथला हा एक 0 आणि हा एक 0 कट होणार मग हा 0 कट होणार रिमेनिंग काय आहे 99 इंटू 9 99 इंटू 9 करा काय येतं आन्सर 891. सो एक्स ची व्हॅल्यू काय आली 891 आणि एक्स म्हणजे आपण काय घेतलं होतं सेलिंग प्राइस घेतलं होतं बरोबर. सो सेलिंग प्राइस काय झाली सेलिंग प्राइस झाली 891. द सेलिंग प्राइस इज 891. पाहिलं दोन्ही मेथड्स खूप इझी आहेत. तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या प्रॅक्टिस सेट मधील नेक्स्ट क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊया.